डॉक्टर आले. डॉक्टर 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 काय 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 झालं? दादा बरा आहे ना? डॉक्टर नेमकं काय झालंय? आय एम सॉरी. डॉक्टर असं का म्हणाले? असं का म्हणाले डॉक्टर? राघवा, ए राघवा, राघवा, ए बाळा, ए उठ उठ उठ. तू का झोपलायस? तू उठ 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 तू उठ. राघवा, मला बसवू नकोस तू. अरे बसवायचं नाही तू. शांत व्हा. सोडा बाई. इकडे ये, इकडे. बोलो त्याला. तू तुझं ऐकेल तो. राघवा, आनंदी आली. उठ ना बाळा उठ ना. बोला तुझ्या शांत व्हा. बसा तुम्ही इकडे. बसा तुम्ही. असं करून कसं चालेल ग? वर्षा शांत हो वर्षा. दादा माझ्यासाठी कोर्टात जात होता. त्याला जर माझी केस लढावी लागली नसती तर हे सगळं झालं नसतं. मी दोषी आहे. सगळ्याला मी दोषी आहे. हे बघ वर्षा, असं हातपाय घालून कसं चालेल? धीरानं घे. काय धीरानं घेऊ? ते म्हटलं माझा दादा केला नाही आहे. खोटं आहे दादा. आपण कुठे आहोत आणि मला तू कशी काय दिसू शकतेस? राघव, तू अशा ठिकाणी आहेस जिथे तुला कोणी त्रास नाही देऊ शकणार. आणि आता मी तुझ्या बरोबर आहे. म्हणजे इथून पुढे आपण सोबत असणार? रमा, तुम्हाला सोडून गेल्यानंतर मी कायम तुझ्या फोटो सोबत बोलत राहिलो, ह्याच आशेवर की तू कधीतरी मला पुन्हा भेटशील. जो काही आपला अर्धवट संसार सोडून तू गेली होतीस, तू पुन्हा आयुष्यात येऊन आपण तो आपला राहिलेला संसार पूर्ण करू. तू मला भेटशील, माझ्याशी बोलशील, अशा सगळ्या खोट्या होत्या, मला माहिती होतं. पण तरी सुद्धा त्या आशेवर मी होतो. मग माझ्या आयुष्यात आनंदी आली आणि आनंदी आल्यानंतर मग मी ह्या सगळ्या गोष्टी मागे विसरत गेलो. जेव्हा मला कळलं की तुम्ही दोघी एकमेकांसोबत बोलू शकता, बघू शकता एकमेकांना, तेव्हा असं वाटायला लागलं की या जगामध्ये तुझं अस्तित्व अजूनही आहे. आणि त्या गोष्टीमुळे मी अजून अस्वस्थ झालो. मग मीच आनंदी सोबतचा माझा तो संसार, त्या सगळ्या गोष्टी मी होत्याचं नव्हतं करून बसलो. मी आनंदीला गमावून बसलो. मग मला वाटायला लागलं की तू मला भेटावंस, मी तुझ्याशी बोलावं. या सगळ्या गोष्टींचा अट्टाहास मी आता नाही करायला पाहिजे. पण बघ ना,
आपण एकमेकांसमोर आहोत, आपण एकमेकांना भेटलो आहोत. हा क्षण हे घडण्याकरता म्हणून बाकी या सगळ्या गोष्टी घडत गेल्या आणि पुन्हा आपण समोर आलोच ना. रमा, मी आता तुझ्यासोबत असलो ना की बघ, आनंदी इथून पुढे माझ्यात कधीच अडकून पडणार नाही. आनंदीला मी कधीच न्याय देऊ शकलेलो नाही. ती माझ्यावर जितकं भरभरून प्रेम करते तितकं प्रेम मी तिच्यावर कधीच करू शकलो नाही. खरं तर मी तिच्या प्रेमाच्या लायकच नाहीये. मी फक्त तिला त्रास दिलाय. माझ्या आयुष्यातलं ते महत्वाचं स्थान मी तिला कधीच देऊ शकलो नाही. पण आता तू आली आहेस ना, मग आता पुढे आनंदी तिच्या आयुष्यात ती पुढे निघून जाईल. तिच्या आयुष्यातली एक जखम जी फार काळ तिला त्रास देत होती असं म्हणूनच ती माझ्याकडे पाहिली आणि हळूहळू ती जखम पण भरून निघेल. आनंदी मला विसरून जाईल. राघव, आनंदी तुझ्यापासून लांब गेली तर तुला विसरून जाईल. म्हणजे मी तुझ्या आयुष्यातून लांब गेले आणि तुला पुन्हा भेटले नाही तर तूही मला विसरून जाशील. राघव, अरे मग तुझी आनंदी तुला कशी विसरेल? तुझ्यापासून लांब गेल्यानंतर मलाही वाटायचं तुझ्यासोबत बोलावं, हे संपून गेलेलं आयुष्य तुझ्या बरोबर घालवायचंय असं मला कितीही वाटत असलं ना तरीही ती वेळ नाहीये ना. राघव, इथपर्यंत तू मला भेटलास, माझ्या बरोबर आलास, पण आता यापुढे नाही. इथून पुढे तू माझ्या बरोबर नाही येऊ शकत. रमा, तू काय बोलतेस? मला तू हवी आहेस. माझ्यापेक्षा आता आनंदीला तुझी सगळ्यात जास्त गरज आहे. नाही राघव, तुझी अजून वेळ आलेली नाहीये. तू नाही यायचं माझ्या बरोबर. तुला आपल्या चिंगीला वाढवायचंय. चिंगीचे आई बाबा दोघेही तिच्या बरोबर नाहीत असं कसं चालेल? तिला इतकं प्रेम दे की ती हळूहळू मला विसरून गेली पाहिजे. तिला असंच वाटलं पाहिजे की राघव आणि आनंदी हेच आपल्या आई बाबा आहेत पहिल्यापासून. राघव, तुला तुझ्या आईला सांभाळायचंय. वर्षाला हे जे सगळं चाललंय ना यातनं मोकळं करायचंय. तिचं आयुष्य सुरळीत व्हावं यासाठी प्रयत्न करायचे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आनंदी बरोबर तुला अजून खूप वर्ष संसार करायचा आहे. तिने तुझ्यावरती जे प्रेम केलं ना त्याला न्याय द्यायचा आहे. तिला प्रेम द्यायचंय. राघव, तू तिचा राग रुसवा सगळं बाजूला कर. तिला प्रेम दे. आपलं अख्खं कुटुंब तुझ्यावरती अवलंबून आहे. तू तुझं आयुष्य आनंदानं पूर्ण जगून येईस तोवर राघव, आपली ही भेट तू तुझं आयुष्य सुखानं जगून माझ्याकडे परत येईस तोवर मला पुरणार आहे. आता तू माझ्या बरोबर नाही यायचं पुढे. इथून परत जा. तुझं कुटुंब तुझी वाट पाहतंय.
आनंदीसाठी परत जा, चिंगीसाठी परत जा. डॉक्टर, डॉक्टर, नर्स. आणि तुम्ही इथे काय करताय? हे बघा, श्वास घेत आहेत, श्वास घेत आहेत. बघा. अहो अहो. डॉक्टर, डॉक्टर, अहो अहो. डॉक्टर, 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 ते आतमध्ये पेशंट. काय झालं? काय झालं? काय काय झालं? काय 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 ग? आई काय झालंय? काय झालंय? मला माहिती. अहो, काही नाही झालंय तुम्हाला. मी आहे इथे. काय झालं? मी आले ना मग अशी, मी हात लावला त्यांना इथे, तर श्वास घ्यायला लागले. ते काही नाही झालंय ना त्यांना डॉक्टर? अहो डॉक्टर साहेब काय झालंय? बघू दे मला. काय झालं पण सांगा तरी. सिस्टर सांगा ना काय झालंय काय? सगळे प्लीज बाहेर थांबा, डोरकडे गर्दी करू नका प्लीज. अहो पण आम्हाला सांगा तरी काय झालंय. सांगा ना. काय झालंय हो? एक मिनिट. डॉक्टर, डॉक्टर, तात्काळ ऑपरेट करावं लागेल. मॅडम, ऑपरेशनची तयारी करा. मी आले ना मग अशी. मॅडम प्लीज, तुम्ही बाहेर जा तुम्ही. अहो, काही नाही होणार ना तुम्हाला. मॅम, मॅम प्लीज तुम्ही बाहेर जा प्लीज. अहो प्लीज मॅम. आनंदी, 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 आनंदी काय झालं? काय झालं सांग ना. हात ठेवला. हात आणि श्वास. नेमकं काय झालं? का बोलवले मला खाली? हा, वर यायचं ना ऑफिसला. वकील साहेब, मी बरं झालं वर नाही आला. होतास कुठे तू? तुला कोर्टात कधी बोलवलं होतं मी? हा, कोर्टाने फाईन मारलाय आपल्याला. हे कळत कसं नाही तुला? बघ, तुझं काही जात नाहीये. तुझ्याकडे माझी फी द्यायला पैसे नाहीयेत. हा, निदान मी सांगतो तेवढं तरी ऐकायचं ना. आज बरं झालं तो राघव आला नाही, तर त्यांनी सगळ्याचा निकाल लावला असता. मी लॉ कॉलेजमध्ये असल्यापासून ओळखतोय त्याला. तुला वाटत असेल की केस आपण अगदी सहज जिंकणार. हा, पण तो ती कधी फिरवेल ना, तुला कळणार पण नाही. वकील साहेब, खरं तर मी घाबरायला पाहिजे. तुम्ही का घाबरताय मला कळत नाही. बघा, तुम्ही काही काळजी करू नका. हा, सगळं सोडून द्या. ही केस परत कोर्टात उभीच राहणार नाहीये. व्हॉट? काय बोलतोयस तू? तो राघव मरणाच्या दारात आहे. दारात कसला? टपकलाच म्हणून समजा. मग मला सांगा की मग आता ही केस लढणार कोण आणि बायकोला न्याय मिळवून कोण देणार? काय केलंस तू? लवकर बोलायचं. काय केलंय शुद्धीती? आणि लवकर सांग. वकील आहे ना तुझा? हा, लवकर लवकर बोलायचं. काय केलंय? बोल बोल. मी मला काय माहित? मला एवढं कळलं तेवढं लगेच पडलं तुम्हाला सांगा म्हणून बोलवलं, सांगून टाकलं. मला काय माहित? मला काय वाटतं आपण सेलिब्रेट करायला पाहिजे. ओके साहेब, आपण ऑलमोस्ट जिंकलोच नाही. ही केस सेलिब्रेट करायला पाहिजे. केस जिंकण्यात काय फायदा आहे?
डॉक्टर काय झालं? डॉक्टर साहेब नेमकं काय झालंय? आम्ही रोज वेगवेगळ्या केसेस बघतो, हँडल करतो, पण ही केस वेगळीच आहे. मिस्टर राघवच्या बाबतीत जे काही घडलंय तो चमत्कारच म्हणावा लागेल. तसा चमत्कारावरती आमचा विश्वास नाही, पण असं घडतं कधी कधी. म्हणजे काय बोलताय मला नाही कळत. म्हणजे माझा राघव ते आहेत. देवा 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 पावला. आय 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 देव आहे, देव आहे. माझा राघव आहे, आय माझा राघव आहे, माझा राघव आहे. मला 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 माहिती तू मला सोडून जायचं ना, मला सोडून जायचं. आनंदी ऐकतेस ना, आपलं राघव आहे आपल्यासोबत, आपल्यासोबत आहे आपला राघव. त्यांचं ऑपरेशन सक्सेसफुल झालंय. आम्ही लवकरच त्यांना स्पेशल रूम मध्ये शिफ्ट करणार आहोत. त्यांची पूर्ण रिकव्हरी व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पण त्यांची रिकव्हरी केव्हा आणि कधी होईल हे आम्ही सांगू शकत नाही. ते स्वतःच्या पायावर उभं राहू शकतील का नाही, बोलू शकतील का नाही, आणखीन त्यांना आजूबाजूची जाणीव होईल का नाही, या बाबतीत आत्ता तरी काही सांगणं कठीण आहे. पण कदाचित ते आत्ता ज्या परिस्थितीत आहेत त्याच परिस्थितीत त्यांना राहावं लागेल. आम्ही मगाशी म्हणालो तसंच 100% प्रयत्नशील आहोत त्यांच्या रिकव्हरीसाठी. सो मी तुम्हाला पण विनंती करतो की तुम्ही सुद्धा देवाची प्रार्थना करा. भेटू शकते? भेटू शकता, पण सगळ्यांनी एकदम नाही. कोणीतरी एकानीच भेटा, कारण की ते अजून सुद्धा बेशुद्ध अवस्थेत आहेत. तुझी वाट पौर्णिमा पडली ग बाई, पडली मला आता तुझी वाट पौर्णिमा. अहो, रागवलायत का माझ्यावर? बोलायचं नाही तुम्हाला माझ्याशी? असं नका करू, मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत. अहो, मी तुम्हाला शब्द देते, यापुढे मी तुम्हाला सोडून कुठेही कधीही जाणार नाही. मी आयुष्यभर तुमच्या सोबत राहीन. तुम्ही कसेही असाल ना, पण तुम्ही या जगात आहात हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. माझी जबाबदारी आहात तुम्ही. मी कधीच सोडून नाही जाणार तुम्हाला.